गोलंदाजीसाठी पहिला षटक फेस करण्यासाठी येतोय गोलंदाज अल्ताफचं. अल्ताफ या ठिकाणी पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नक्कीच आयशा 11 शिगरे या संघाकडून पहिलाच चेंडू. यावेळी पहिल्या चेंडूला इनसाइड आउट खेळलाय. नक्कीच चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा रेषा पार. डीजे मास्टर पहिल्याच चेंडूला ओमकार हरपालनं आपला पवित्र आजमावत पाठवून दिलंय ते म्हणजेच लॉंग ऑफ सीमा रेषा पार चौकार. पुढला चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र चांगला चेंडू. नक्कीच जर पाहिलं तर स्टंपिंग झालं होतं परंतु चेंडू मात्र जर पाहिलं तर जरी स्टंप झाला असला तरी ओमकार मात्र क्रीजमध्ये सेफ आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला. दुसरा चेंडू मात्र अगदी खोलवर टप्प्याचा वाईड लाईनला धरून फेकला होता आणि या चेंडूला मात्र निर्धावचा टॅग लागला. गोलंदाज अल्ताफ एक चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजीची क्षमता आहे. चांगली गोलंदाजी करणं जाणतो आणि याच गोष्टीची जाणीव ठेवून या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर दिसतोय तो म्हणजेच अल्ताफ. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत यष्टीरक्षक फहाद आहे. पुढचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झिमाम मॅन फ्रॉम विहूर. नक्कीच मित्रांनो झिमाम बद्दल सांगायचं झालं तर जी याच मंडळाची मागची टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला होता झिमाम. एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. तेवढीच चांगली फलंदाजी देखील झिमामने केली होती. परंतु जर पाहिलं तर गोलंदाजीत भरपूर योगदान आपल्या संघाला दिलं आणि आपल्या संघाला 3ऱ्या क्रमांकापर्यंत नेऊन ठेवलं होतं याच झिमामनं. तर तो झिमाम जर पाहिलं तर मिडविकेट रिजनला उभा आहे. सोबतच आता मात्र जर पाहिलं तर फलंदाज समोर असेल बंटी बद्रिके. यावेळी मात्र मोठा फटका. बंटी बद्रिकेच्या बॅट मधून लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. डीजे IPLचं सीझन सुरू झालंय. डीजे IPLचं सीझन म्हटलं की मित्रांनो नक्कीच काम धंदा सोडून TV समोर बसायचं किंवा मोबाईल समोर बसायचं आणि रात्रभर IPLच्या मॅच पाहत राहायचं. 49 रुपयात करोड बसायचं आणि नक्कीच इथे मात्र बंटी बद्रिकेनं पुन्हा एकदा आशा अपेक्षा आकांक्षा पल्लवित केल्यात आपल्या संघाच्या आणि चेंडू पाठवून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. डीजे मास्टर आता समजेल असं गाणं लावा. डीजे मास्टर विशाल. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका बंटीच्या बॅट मधून आला आहे. परंतु जर पाहिलं तर आता थेट क्षेत्ररक्षक गाठलाय अलोंग द कार्पेट. क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेला. वाईड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता. या चेंडूला अडवलं. चेंडूला फेकलं. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या साह्यानं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक संपुष्टात आलं आणि पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 18. त्या बिनबाद 18 मध्ये जर पाहिलं तर ओमकार हरपालच्या वैयक्तिक 5 आणि जर पाहिलं तर बंटी बद्रिकीच्या वैयक्तिक 13 धावा आहेत. आणि निश्चितच याच पहिल्या षटकामध्ये जी धावसंख्या लगावलेली आहे ती धावसंख्या निश्चितच जेहनाब 11 माझगाव संघाला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवू शकते. परंतु नक्कीच मित्रांनो जर या मोठ्या धावसंख्येला कायम ठेवायचा असेल तर जो आक्रमक रवैया आजमावला आहे तो रवैया कायम ठेवावा लागेल. आणि निश्चितच याच गोष्टीला ब्रेक देण्यासाठी जे गोलंदाज आहेत त्या शिखऱ्या संघाचे त्या गोलंदाजांना सुद्धा कायम व्हावं लागेल. आणि याच विचारात याच विचार विनिमयामध्ये वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज असेल तो म्हणजेच फरीद. गोलंदाजी मार्कवर फरीद पिट्टू मॅन फ्रॉम खैरा.
दादा हा फरीद पिट्टू देखील ज्या ओमकार हरपालनं निश्चितच नवतरुण खानावची नाईट क्रिकेट टुर्नामेंट जिंकली, त्या ओमकार हरपाल आणि फरीद पिट्टूचा एकच संघ त्यावेळी होता, तो म्हणजेच नवतरुण खानाव संघ. त्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 4 आयकॉन खेळले होते. 4 आयकॉनमध्ये ओमकार हरपालचं नाव होतं, फरीद पिट्टूचं नाव होतं, मुस्तकीम मुकादमचं नाव होतं आणि चौथा आयकॉन होता तो म्हणजेच सलमान सिद्दीकी. तर निश्चितच हे 4 आयकॉन खेळले होते. आज मात्र फरीद आणि ओमकार आमने सामने असणार आहेत. पहिल्या षटकामध्ये बंटी बद्रिकेचं आक्रमण पाहिलं, वैयक्तिक नॉट आऊट 13 धावांवर खेळतोय. 13 धावा या क्रिकेटच्या इतिहासात अशुभ आकडा मानला जातो आणि नक्कीच हा आकडा शुभ की अशुभ हे या चेंडूवर समजून जाईल. परंतु पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 18 धावा या धावफलकावर आल्यात आणि ताबडतोड फलंदाजीचं प्रदर्शन नमुना या ठिकाणी बंटी बद्रिकेनं सादर केलाय. आता मात्र फरीद पिट्टू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फरीद याचा आयकॉन म्हणून खेळतोय शिगरे संघातून. मॅन फ्रॉम खैरा पहिला चेंडू घेऊन सामना करेल बंटी. पहिला चेंडू रिवतचा फटका, नक्कीच रिवतचा फटका म्हटलं जातं. लागला तर आबाद नाही तर बर्बाद. या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला जर क्षेत्ररक्षक तैनात असता तर बंटी ऑलमोस्ट बर्बाद झाला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे आणि म्हणूनच जर पाहिलं तर या ठिकाणी हा फटका मात्र नो मॅन्स लँड मध्ये येतोय. या चेंडूवर एक धाव येते, एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होते 19 आणि पहिल्या चेंडूवर फरीदनं मात्र अप्रतिम फेक केलेली दिसते. आता मात्र दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फरीद पिट्टू राईट ओव्हर द विकेट मारा करेल, तो म्हणजेच ओमकार हरपाल साठी. ओमकार हरपालला उगाच रायगडचा रिषभ पंत म्हटलं जात नाही. ओमकार हरपाल उगाच रायगड प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरलेला नाही आहे. ओमकार हरपालकडे ते पोटेन्शियल आहे, ती ताकद आहे. का मी पेण सारख्या ठिकाणाहून इथपर्यंत खेळायला आलोय हे या ठिकाणी ओमकार हरपालला दाखवून देणं गरजेचं असेल. हेच दाखवण्यासाठी ओमकार हरपाल स्ट्राईक एंडवर आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र फरीद देखील त्याच क्वालिटीचा, त्याच लयाचा आणि त्याच पोटेन्शियलचा गोलंदाज. पुढचा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच जर पाहिलं तर स्क्वेअर कट करून चेंडू सीमा पार पाठवण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यात काही यश आलं नाही. इनसाइड एज लागली, टायमिंग एक्युरेट झालं नाही, चेंडूला अडवलं. कव्हर पॉईंट रिजनच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 20. 2 चेंडू या षटकातील फेकले गेलेत. 2 चेंडूंवर जर पाहिलं तर अवघ्या 2 धावा फरीद पिट्टूच्या गोलंदाजीमध्ये आल्यात. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय फरीदनं. पहिल्या षटकात अल्ताफ थोडासा महागडा ठरला होता, परंतु त्यानंतर मात्र जे कमबॅक करणं गरजेचं होतं ते कमबॅक मात्र या ठिकाणी फरीदच्या माध्यमातून होताना दिसतंय. पुढचा चेंडू इथे मात्र पुढचा चेंडू फेकण्याच्या आधी जर पाहिलं तर थोडंसं रनअपमध्ये बिघाड झाला. काल देखील मित्रांनो पाहिलं तर नवगाव संघाचा एक जो खेळाडू होता तो वारंवार त्या ठिकाणी येऊन थांबत होता, कारण जेव्हा आपण जंप घेतो त्या ठिकाणी थोडासा मला वाटते खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामुळे आपली जंप ॲक्युरेट येत नाही आहे आणि निश्चितच म्हणूनच फरीद थांबलाय. पुढचा चेंडू घेऊन फरीद सज्ज होईल, सामना करेल बंटी बद्रिके. फुल टॉस चेंडूला नक्कीच पाठवून दिलाय. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. निश्चितच मित्रांनो पहा काय खेळ केला या ठिकाणी. म्हटलं जातं पकडा झेल जिंका खेळ आणि या ठिकाणी तेच दर्शवलंय, तेच दाखवलंय. 100% कसं द्यायचं असतं आणि कसं आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी आपला 100% योगदान हे उपयोगी पडतं हे दाखवून दिलंय त्या क्षेत्ररक्षकाने. अप्रतिम कॉम्बिनेशन कॅच डीजे. आपण पाहिला कॉम्बिनेशन कॅच. हयात दलवी मॅन फ्रॉम शिग्रा लोकल बॉय आहेत. चांगला खेळ आहे शिग्रा संघाकडे आणि निश्चितच दाखवून दिलंय. आणि जर पाहिलं तर दादा IPL मध्ये असा कॅच सर्वात आधी आला होता तो म्हणजेच डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळताना डेव्हिड हासीकडून, परंतु तेव्हा जर पाहिलं तर दुसऱ्या खेळाडूचा उपयोग झाला नव्हता, कारण तो चेंडू डेव्हिड हासीनं बाहेरून आतून अडवला, नंतर बाहेर गेला, बाहेरून तो पुन्हा एकदा आत फेकला आणि आत जाऊन कॅच पकडला. झिमाम इकडे बघून हसतोय वारंवार. नक्कीच अप्रतिम खेळाडू आहे झिमाम, आपला खेळ पाहायला मिळेल. कारण मागची टुर्नामेंट झाली, झिमाम इथे या ट्रॉफ्या ठेवल्यात त्या ठिकाणी बसून संपूर्ण टुर्नामेंट झिमामने पाहिली होती आणि वारंवार आम्हा समालोचकांना देखील ॲप्रिशिएट करत होता. आता मात्र नवीन आलेला फलंदाज पराग खोत एक नावाजलेला खेळाडू आहे मित्रांनो, एक मोठा खेळाडू आहे, लोकल बॉय आहे मजगावचा.
परंतु नक्कीच आपलं नाव जर पाहिलं तर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. असा पराग खोत मला वाटते दादा पहिल्या दिवशी ज्याच्या बॅटमधून या मैदानावर 50 झळकली होती तोच पराग खोत. मी ती लाईव्ह पाहिली होती, मॅच यूट्यूबच्या माध्यमातून पाहिली होती. एक चेंडू 5 धावांची गरज असताना परागला षटकार मारता आला नव्हता, परंतु तत्पूर्वी 64 धावा परागच्या बॅटमधून आल्या होत्या. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू, तेवढाच चांगला फटका, चेंडू खोदून काढला, पाठवून दिला डीप मिड विकेट, सीमारेषा पार. डीजे जर पाहिलं तर शैतान कसाला, शैतान राक्षस. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांना देव मानला असेल तर आंद्रे रसलला राक्षस मानलं जातं. आणि ओमकार हरपाल मात्र या ठिकाणी राक्षसी फटका मारतोय, चेंडूला पाठवतोय. नक्कीच मिडविकेट, सीमारेषा पार, षटकार. पुढचा चेंडू घेऊन फरीद सज्ज होईल. यॉर्कर लेनचा चेंडू होता परंतु लेंथ चुकली आणि चेंडूला जर पाहिलं तर ओव्हर पिच टाकलं गेलं आणि ओमकारनं मात्र त्याचा फायदा उचलला. पुढचा चेंडू यावेळी मात्र गुडलँड स्पॉटवर चेंडू टाकला होता. नक्कीच गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला परंतु जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट रिजनला असलेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालं. या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण केली गेली एका धावेच्या साह्यानं. 5व्या चेंडूच्या फेकीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 27. 5 चेंडूंवर एक गडी गारद करत फक्त 9 धावा खर्च केल्या त्या म्हणजेच फरीदनं. आणि त्यात अप्रतिम झेलचा नमुना देखील आपण पाहिला, अप्रतिम पार्टनरशिप कॅच देखील आपण पाहिली. आता मात्र षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो म्हणजेच फरीद आणि सामना करेल एक आयकॉनिक खेळाडू पराग खोत, मॅन फ्रॉम मजगाव. नक्कीच जर पाहिलं तर आज मात्र परागला पुन्हा एकदा आपला जलवा दाखवावा लागेल, आपली जन्नत दाखवावी लागेल. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका, पहिल्याच चेंडूवर निश्चितच मारण्याचा प्रयत्न केला होता, फटका एक्झिक्यूट झाला नाही, बॅटवर आला नाही. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला आणि डीजे मास्टर खेळी झाली. 2 षटकं संपले आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 चेंडूंच्या मागे 2 बाद 27. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला फरीदनं, फक्त 9 धावा खर्च केल्या आणि जर पाहिलं तर 2 गडी गारद केले. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी फरीदच्या माध्यमातून आपण पाहिली. परागला मात्र जर पाहिलं तर निश्चितच 0 या धावसंख्येवर बाद व्हावं लागलं. नवीन आलेला फलंदाज ओमकार गावडे, दोन्ही ओमकार आता मात्र या क्रीजवर आपल्याला दिसत आहेत. दोघांचीही बॉडी लँग्वेज पाहिलीत किंवा दोघांची शरीर यष्टी पाहिलीत तर अगदी सेम आहे. एक आहे ओमकार हरपाल, एक आहे ओमकार गावडे. आणि निश्चितच दोन्ही ओमकार आता कशा प्रकारे खेळणार, कशा प्रकारे आपल्या संघाची अडकलेली धावसंख्या पुन्हा एकदा बूस्ट देत पुढे नेणार हे सांगितलं जात आहे. तत्पूर्वी पंचांचा इशारा येतोय, ज्याला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, पसरवायचं आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाज जिमाम भंगारकर, जिमाम भंगारकर असो, कॉम्प्लिकेटेड नाव आहे थोडं, परंतु खेळाडू कॉम्प्लिकेटेड नाही आहे, अगदी सरळ किंवा पॉझिटिव्ह व्ह्यूचा खेळाडू आहे. मागच्या टुर्नामेंटमध्ये देखील दादा पाहिलं, सुरुवातीला ज्यांचा खेळ पाहिल्यावर असं वाटलं होतं की काय संघ आहे हा, कसा काय क्वालिफाय होणार, परंतु जेव्हा सामने पुढे पुढे जात गेले तसं समजत गेलं की झिमाम, मन्नाम, त्यानंतर जर पाहिलं तर सला, त्यानंतर पाहिलं तर बाबा अप्रतिम खेळाडू आहे या संघामध्ये. तर विहूर संघाने ती स्पर्धा 3ऱ्या क्रमांकाने जिंकली होती. तर निश्चितच झिमाम पंगारकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. वैयक्तिक पहिलं, सांघिक 3रं षटक घेऊन स्ट्राईक एंडवर फलंदाज मात्र ओमकार हरपाल आहे. पहिलाच चेंडू, अप्रतिम चेंडू, नक्कीच मी म्हटलं होतं मीडियम पेस अशी ॲक्शन आहे, परंतु जर पाहिलं तर चेंडू अगदी वेगानं येतो आणि सिमेंट विकेटमुळे चेंडू अजून स्किट होतो. निश्चितच ओमकार हरपाल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु इनसाइड एज लागले आणि क्षेत्ररक्षक पॉइंट रिजनला जो तैनात होता त्याच्या हातात चेंडू गेला. आफ्ताब त्या ठिकाणी तैनात होता. पुढचा चेंडू घेऊन झिमाम सज्ज होईल ओमकारसाठी. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आला, अलॉंग द कार्पेट चेंडूला मारलंय ते म्हणजेच वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, जोपर्यंत येईल आणि पोहोचेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होईल ती म्हणजेच 29 धावा या धावफलकावर आहेत. झिमामला नक्कीच चांगली संधी असेल. या ठिकाणी जे स्कोर आपण जर पाहिला तर वाढलाय
किंवा आकार घेता झालाय त्या स्कोअरला रोखण्याची. पुढला चेंडू यावेळी मात्र नक्कीच मी म्हटलं होतं का या खेळाडूला रायगडचा रिषभ पंत म्हटलं जातं. नक्कीच दाखवून दिलाय फाईन लेग व रिजनला 1 बाउन्स चेंडू फेकून दिलाय 4 धावांसाठी. गावदेवी चिकणी संघाचे जे सर्व खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. गावदेवी चिकणी संघ झिमामचा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर झिमाम आहे. पुढचा चेंडू यावेळी नक्कीच पहिला चेंडू जर पाहिलं तर अगदी घुसून खेळला होता. दुसरा चेंडू मात्र सरळ बॅटनं पाठवून दिलाय वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार षटकार. डीजे चला जास्त मीटिंग घ्यायची नाही झिमाम. नक्कीच ओमकार हरपाल आक्रमक खेळाडू आहे. आक्रमण या ठिकाणी पेश केलंय. आक्रमक रवैया या ठिकाणी आजमावलाय. आक्रमक खेळ या ठिकाणी दाखवलाय. आणि ओमकार हरपालचं जर पाहायचं झालं तर पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 4 धावा, त्यानंतर 6 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2-2-2 ने वाढलाय. परंतु जर पाहिलं तर लीगल चेंडूवर फक्त 6च धावा येऊ शकतात. त्यामुळे याच्या पुढे षटकार, चौकार, विकेट, 1 रन, 2 रन काय होणार. पुढचा चेंडू यावेळी नक्कीच जर पाहिलं तर टॉप एज घेऊन चेंडू गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फाईन लेग रिजन वरून धावत आलाय क्षेत्ररक्षक, परंतु गडबड झाली. गच्चाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आणि दोनही ओमकार जर पाहिली तर निश्चितच बलाढ्य शरीर यष्टी घेऊन देखील नक्कीच 2 धावा मात्र आसानी के साथ, म्हणजे जर पाहिलं तर अगदी आरामात पूर्ण करते झाले. या चेंडूवर 2 धावा आल्या. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली 41. झिमाम थोडासा महागडा साबित ठरतोय या षटकामध्ये. जर पाहिलं तर 14 धावा आतापर्यंत खर्च करतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. झिमाम षटकातील शेवटचा चेंडू यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. ॲक्युरेट लाईन, ॲक्युरेट लेंथ, अचूक टप्प्यावर हा चेंडू फेकला आणि इथे मात्र षटकाची सांगता केली. षटक संपवलं. पहिल्या षटकाची सांगता झाली, माफ करा, तिसऱ्या षटकाची सांगता झाली. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या 3 षटकांअखेर जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच तब्बल 41. या षटकामध्ये जर पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या झिमामनं. पहिल्या षटकामध्ये 18 धावा अल्ताफनं खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च करत 2 विकेट फरीदनं कमावले होते. आणि तिसऱ्या षटकात झिमामचा विचार केला तर 14 धावा या खर्च केल्यात. आता मात्र चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कोण येणार यात पुन्हा एकदा विचार विनिमय सुरू करेल तो म्हणजेच शिघ्रे संघ. नक्कीच पाहूया काय होणार. ऐशा 11 शिघ्रे एक मोठा संघ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हुसेन मॅन फ्रॉम शिग्रा. सगळे लोकल बॉय आहेत. IPL फॉर्मेशन जरी असलं तरी देखील आज झिमाम आहे, त्यानंतर जर पाहिलं तर फरीद आहे आणि आणखी 2 जर पाहिले फहाद मकसूद आहे, हुसेन आहे गोलंदाजवर. आयकॉन जे आहेत ते देखील लोकल बॉयज आहेत. या मैदानावर भरपूर सामने खेळलेले आहेत. तर निश्चितच या विभागातील लोकल बॉय काय कामगिरी करून दाखवू शकतो हे आज शिगरे संघाने इथे दाखवून दिलंय. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज आहे तो म्हणजेच हुसेन. पहिला चेंडू ओमकार गावडेला, चेंडू आपटलाय. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता, पाठवून दिलंय लॉंग ऑन रिजनला, परंतु त्या ठिकाणी खेळाडू क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि अप्रतिम झेल टिपला जातोय. डीजे मास्टर धन्यवाद डीजे. ओमकार गावडे पहिल्याच चेंडूवर डकआउट स्वरूपात बाद झालाय. आता मात्र नवीन आलेला फलंदाज तौफिक. नक्कीच मित्रांनो, IPL मध्ये KL राहुल फक्त 2 वेळा पहिल्या चेंडूवर बाद झाला
आणि दोन्ही वेळा जर पाहिलं तर एकदा बाद झाला होता 2022 म्हणजे याच IPLच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघासमोर, आणि एकदा बाद झाला होता 2016 मध्ये गुजरात लायन्स संघासमोर. म्हणजे जर पाहिलं तर दोनदा बाद झाला, एक चेंडू 0 धावा करून, आणि दोन्ही वेळा संघ होता गुजरात. इथे मात्र पुन्हा एकदा जर पाहिलं तर नवाज खान पहिल्या चेंडूवर मागच्या सामन्यात बाद झाला. या सामन्यात ओमकार गावडे पहिल्या चेंडूवर बाद होतोय. इथे मात्र चांगला चेंडू नक्कीच जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नात काही यश आलं नाही ओमकार हरपालला, आणि या चेंडूवर मात्र अक्षरशः उभा ठेवला ओमकारला. धावसंख्या स्थिरावली 41 वर. अंतिम 4 चेंडू या षटकातील बाकी आहेत. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू नक्कीच जर पाहिलं तर झिमाम त्या ठिकाणी तैनात आहे. एक मोठा खेळाडू आहे आणि टेन्शन फ्री खेळणारा खेळाडू आहे. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपतोय आणि संधी देतोय पुन्हा एक DJ मास्टर विशाल. आज मात्र विशाल गाणी वाजवताना दिसत आहेत. काल 2 बेस कमी होते, आज 2 बेस वाढवलेत. लाईटची मेहरबानी राहिली तर आज चांगली चांगली गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. तत्पूर्वी फलंदाज संदेश मुंडे. नक्कीच दादा, जर IPLचा आपण नवीन नियम पाहिला किंवा ICCचा आता नवीन नियम पाहिला तर जेव्हा झेल उडतो तेव्हा आपण स्ट्राईक रोटेट करतो, परंतु ती स्ट्राईक आता रोटेट होणार नाही आहे IPL मध्ये. जो नवीन येणारा खेळाडू आहे तो स्ट्राईक एंडवर असेल, परंतु ICCचे असे कित्येक नियम आहेत जे कित्येक वर्षापासून जर पाहिलं तर ICC मध्ये लागू झालेत, परंतु आपल्या इथे लागू झालेला नाही आहे. तसलाच एक निर्णय म्हणजे रनरचा निर्णय आहे, जो इंटरनॅशनल क्रिकेटमधून बंद केलाय. इथे मात्र जर पाहिलं तर चांगला फटका, पुन्हा एकदा पाहिलं तर लॉंग ऑफ रिजनला हिट केलंय. या चेंडूवर एक धाव आली. एका धावेवर इथे समाधानी राहावं लागलं, ते म्हणजेच फलंदाज संदेशला, आणि या चेंडूवर एक धाव आली. या षटकातील ही मला वाटते दादा पहिली धाव आली. चौथ्या चेंडूवर अप्रतिम गोलंदाजी हुसेनच्या माध्यमातून 4 चेंडू फेकले, 2 महत्वाचे खेळाडू बाद केले आणि अवघी एकच धाव खर्च केली. आता मात्र स्ट्राईक एंडवर असलेला फलंदाज तौफिक पहिल्यांदा स्ट्राईक एंडवर येतोय. अंतिम 2 चेंडू आहेत. 2 चेंडूंचा सामना करण्यासाठी लोकल बॉय मजगाव संघातून खेळताना दिसतो, तो म्हणजेच तौफिक. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. आणखी एक निर्धाव चेंडू, आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडूच्या साह्यानं धावसंख्या स्थिरावली, ती म्हणजेच 41 वर, माफ करा 42 वर स्थिरावली असेल. 5 चेंडूंवर अवघी एक धाव खर्च केली. अंतिम चेंडू हुसेनचा. यावेळी मोठा फटका आलाय तौफिकच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार, नक्कीच थोडीशी संजीवनी देणारा हा षटकार असेल. चौथं षटक संपवलं. चौथं षटक संपलं. इनिंगची सांगता झाली. पहिली इनिंग समाप्त झाली आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आली, ती म्हणजेच 48. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 49 धावांची गरज असेल, ती म्हणजेच ऐशा 11 शिगरे या संघाला अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला हुसेननं, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकारापासून हुकला नाही. पहिल्या षटकात 18 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 9 धावा देत 2 विकेट गमावले, आणि जर पाहिलं तर तिसऱ्या षटकात 14 धावा आणि चौथ्या आणि अंतिम षटकात 7 धावा आणि 2 गडी गारद. अशी जर पाहिली तर धावसंख्या उडी मारून पोहोचली, ती म्हणजेच 48 वर. 4 बाद 48 ची धावसंख्या धावफलकावर लावली, ती म्हणजेच मजगाव संघानं. आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 49 धावांचं लक्ष दिलं, ते म्हणजेच ऐशा 11 शिग्रा या संघाला. नक्कीच या धावा कशा चेस केल्या जाणार, कशा प्रकारची गोलंदाजी, कशा प्रकारची फलंदाजी, कशा प्रकारचा खेळ या दोन्ही संघांकडून होणार, हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो सन्माननीय यासीन मर्चंट सर यांना.
धन्यवाद वेदांत कंटक. याच दरम्यान गावदेवी चिकणी आणि दिया 11 या दोन संघाच्या संघनायकांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे या. चला, इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे. गावदेवी चिकणी आणि दिया 11. तर मित्रांनो, आपण पाहतोय 4 षटकांचा हा सामना आणि निर्धारित 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी माझे गुणलेखक भावेश मला सांगत असताना 49 धावांची गरज, अर्थात 12.25 या धावांच्या सरासरीनं धावा इथे जमवायच्या आहेत. हा सामना सुरुवातीला आपल्याला नक्कीच असं वाटतंय की अगदी सहज फलंदाजी करणारा सामना संघ जिंकेल, कारण आपण पाहतोय एक सिमेंट विकेट इथे जी प्रोव्हाइड केलेली आहे, प्रिपेअर केलेली आहे, ती अर्थात फलंदाजांना इथे पोषक ठरते, साह्यभूत ठरते आणि बॅटिंग पॅराडाईज म्हणून ओळखली जाते. फलंदाजांसाठी नंदनवन असणारी ही फलंदाजी ही विकेट. या खेळपट्टीवरती अनेक फलंदाजांनी अगदी खोऱ्यानं धावा इथे जमवल्यात. परंतु मित्रांनो, पुन्हा एकदा मी आठवण करून देतोय की क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. याच्यामध्ये कधी काय होईल, कधी राजाचा रंक होईल आणि रंकाचा राजा होईल हे सांगता येत नसतं. तर वळूया, सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पहला ओवर लेके आए हैं संदेश मुंडे, मैन फ्रॉम चांभारली, और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है फहद कलबस्कर और नॉन स्ट्राइक के एंड पर सलमान फकी. पहली गेंद बाएं हाथ से ओवर द विकेट. जी हां, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, मगर आउटफील्ड खराब होने के कारण बैकवर्ड पॉइंट के जो फील्डर थे उनके सर के ऊपर से खेलने में कामयाब रहे फहद कलबस्कर. बहुत ही बढ़िया स्ट्रोक मैं कहूंगा, क्योंकि 30 गज के दायरे के बाहर खेलने में कामयाब रहे थे. 30 गज का दायरा यहां से मौजूद है, उसका फायदा उठाना है, ये इरादे यहां पे फहद कलबस्कर ने अपने व्यक्त किए हैं, प्रकट किए हैं. फहद ने इस 2 रनों के साथ अपना खाता खोला. संदेश मुंडे बहुत ही बढ़िया गेंदबाज है. मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन की माध्यम से जो एक टूर्नामेंट हाल ही में रखी गई थी, वहां पे उत्कृष्ट गेंदबाज के खिताब से इन्हें नवाजा गया था. वही गेंदबाज फिर से एक बार, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और उसे पॉइंट के ऊपर से उड़ाया, मगर डीप पॉइंट सीमा रेखा के नजदीक उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए और इसी वजह से फिर से एक बार यहां पे फहद कलबस्कर को 2 ही रन मिलेंगे. फहद कलबस्कर एक बहुत ही शानदार खिलाड़ी है, बहुत ही टेक्निकली स्ट्रांग है और उसी के साथ बड़े स्ट्रोक भी खेलना जानते हैं और उसी के साथ बुद्धिमानी का क्रिकेट अक्सर खेलते हैं. किस तरह से फील्डिंग सजाई है, कहां पे गैप है और हमें कहां पे खेलना है, गेंदबाज को पहचानना, उन्हें परखना और उसी के तहत यहां पे बल्लेबाजी करना उनकी खासियत है और अक्सर ये झलकता है उनकी बल्लेबाजी में. अगली गेंद. जी हां, इस मरतबा संदेश मुंडे अपने रंग में आते हुए तेज तर्रार गेंद, गुडलेन स्पॉट पे टप्पा खाने के बाद देखिए सब कुछ यहां पे नजर आता हुआ. परफेक्ट लाइन, उसके साथ सही लंबाई, सही दिशा, गेंद को बाउंस मिला, गेंद कट हुई और बल्लेबाज के तकरीबन कंधे के ऊंचाई तक ये गेंद उठी थी. उसे स्क्वायर कट करने की कोशिश में चूक गए थे. बिंदी गेंद. जी हां, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई और अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ता हुआ और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 5 रन पहला ओवर प्रगति पर. हर ओवर में 12.25 के औसत से यहां पे रन बनाने हैं, यानी एक अगर बड़ा स्ट्रोक आता है तो यह मैच आसानी के साथ जीता जा सकता है. मगर संदेश मुंडे जैसे गेंदबाज अगर हो आपके पास तो यहां पे ये रन बनाना इतना आसान नहीं है, क्योंकि संदेश मुंडे में एक एक्यूरेसी देखने को मिलती है, उनके पास एक क्लास है और इसी वजह से हर वक्त वो बल्लेबाजों को परेशानी का सबब बनते हैं. इस मरतबा बैकफुट पर जाकर पंच किया, लॉन्ग ऑन खाली था, उसका फायदा उठाते हुए गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए.
4 गेंदें हो चुकी है। 4 गेंदों में 9 रन खर्च किए हैं संदेश मुंडे ने। और मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन की जानिब से जो टूर्नामेंट रखा गया था वहां पे हर ओवर में वो कभी 4 रन, कभी 5 रन, कभी 6 रन किफायती गेंदबाजी करते हुए नजर आए थे। मगर देखिए फिर से एक बार उन्होंने शायद इस विकेट को परख लिया है, विकेट की लंबाई को भाप लिया है और विकेट में कितना घुमाव है इसे भी पहचान लिया है और गेंदबाजी में कितना खूबसूरती के साथ यहाँ पे परिवर्तन किया है। ये होती है अच्छे गेंदबाज की पहचान। गेंदबाज जैसे ही पहली गेंद करते हैं उन्हें अंदाजा आ जाता है कि किस तरह से गेंदबाजी करने की जरूरत। इस विकेट पर इस मरतबा डांसिंग डाउन द विकेट, बहुत ही बढ़िया तरीके से उसकी गेंद तक पहुंचे और पिच तक पहुंचे, गेंद को मिडल किया था। गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ सीमारेखा के बाहर इस मरतबा 4 रनों के लिए। चलिए ज्यादा वक्त यहाँ पे जाया करना मुनासिब नहीं होगा क्योंकि इस प्रतियोगिता का अंतिम दिन है और इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूँ कि वक्त का अजीब किस्सा है, किसी के पास होता नहीं और किसी का कटता नहीं। वक्त दिखाई नहीं देता मगर बहुत कुछ सिखा देता है। अपनापन तो हर कोई दिखाता है मगर अपना कौन है ये वक्त बताता है। पहले ओवर की समाप्ति 13 रन स्कोर कार्ड पर पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है। हालांकि 6 गेंदों का सामना किया है बल्लेबाज फहद कलबस्कर ने और 2 चौके के सहायता से अब यहां पे 12 रन बनाकर खेल रहे हैं। पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर सलमान फकी को, सलमान फकी हालांकि बैकफुट पर बहुत ही खूबसूरती के साथ बल्लेबाजी करने के लिए माहिर है। बैकफुट पंच उनका फेवरेट है, उसके साथ पुल शॉट बहुत ही लाजवाब खेलते हैं। उनके पास जो ताकत है उस ताकत का भरपूर इस्तेमाल करते हुए अक्सर नजर आते हैं। सलमान फकी ने भी मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन की जानिब से जो टूर्नामेंट रखा गया था वहां पे बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। उसी के साथ मैं एक नाम और जोड़ूंगा हुसैन का। हुसैन ने तो अचानक, हालांकि इस बल्लेबाज की बल्लेबाजी की अपेक्षा किसी ने भी नहीं की थी मगर कमाल की बल्लेबाजी, तोड़ फोड़ बल्लेबाजी और एक डिस्ट्रॉय करने बल्लेबाजी हमें देखने को मिली थी। जी हाँ, इस मरतबा स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, गेंद थर्ड मैन की दिशा में सीमा रेखा के बाहर, गोली की रफ्तार से निकल गई 4 रनों के लिए। पहली गेंद पर यहां पे चौके के साथ स्वागत किया है। हालांकि तौफीक की बहुत ही बढ़िया गेंद थी, बल्लेबाज पूरी तरीके से चक गए थे। गेंद और बल्ले का हालांकि सही मायनों में मुलाकात नहीं हुई थी मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लेने के बाद तकदीर का पक्ष बल्लेबाज सलमान फकी के पक्ष में था और इसी वजह से यहां पे 4 रन हासिल हुए। लंबा रन अप तौफीक, फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, बहुत ही बढ़िया तरीके से अपने स्ट्रोक को कंट्रोल किया था, फ्लिक किया था। क्रिकेट के परिभाषा में इस स्ट्रोक को कहा जाता है। बहुत ही खूबसूरती के साथ आपने रिस्ट को रोल किया था और गेंद को ढीले हाथों के साथ ढकेला था मगर मिड विकेट के फील्डर तेजी के साथ उस गेंद तक पहुंचे और इसी वजह से यहां पे एक ही रन दोनों भी बल्लेबाजों को लेने पर मजबूर कर दिया था। अच्छी फील्डिंग वहां पे मुदस्सिर चौकन्ने है, चुस्त और फुर्तीले है और एक अच्छे गेंदबाज के रूप में भी उन्होंने अपनी पहचान जरूर बनाई है। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 18 रन स्कोर कार्ड पर। विराट कोहली की याद ताजा करता हुआ ये 18 का आंकड़ा, जर्सी नंबर 18 और उसके साथ 18 नंबर की जर्सी वो क्यों परिधान करते हैं इसका इतिहास भी आप सभी को मालूम होगा। जी हां, फिर से एक बार तौफीक, राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, फिर से एक बार देखिए, ऊपर वाला जब मेहरबान हो तो कुछ भी हो सकता है। फहद कलबस्कर ने राहत की सांस यहां पे ली होगी, ऊपर वाले का शुक्रिया अदा किया होगा दिल ही दिल में, क्योंकि पूरी तरीके से फंस गए थे। फिर से एक बार
बार बार लगातार तीनों गेंदों पर यहाँ पे गेंद ने बल्ले का कभी अंदरूनी हिस्सा लिया, कभी बाहरी हिस्सा लिया और गेंद मात्र नो मैंस लैंड में जाकर टिप्पा खाती हुई नजर आई। फुल टॉस गेंद नहीं कर सकते इस बल्लेबाज को, मैंने पहले ही कहा था ऑन साइड पर बहुत ही स्ट्रांग है ये खिलाड़ी। जैसे ही फुल टॉस गेंद दिखी उस गेंद के ऊपर टूट पड़े और अपने ताकत का भरपूर इस्तेमाल किया और उस गेंद को मिड विकेट सीमारेखा के बाहर पहुंचाने में कोई कसर के लिए। शुरुआत तो बहुत ही बढ़िया की थी तौफीक ने, मगर एक गेंद फुल टॉस करने की गलती। जी हां, शॉर्ट ऑफ लेन गेंद फिर से एक बार पुल कर दिया है और ये पुल सक्सेसफुल। देखिए उसी रीजन में फिर से एक बार ताकत का इस्तेमाल, लाजवाब टाइमिंग भी इस मर्तबा था और सलमान के बल्ले से आता हुआ ये बैक टू बैक दूसरा छक्का। और इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 31 रन। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में फास्टेस्ट सेंचुरी 31 गेंदों में एबीडी के नाम। और इस मर्तबा हवा में गेंद है, वहां पे फील्डर तैनात थे और फील्डर के हाथों से ये गेंद छिटक गई। आसानी के साथ ये कैच लपक सकते थे मगर न जाने क्या हुआ, मगर गेंद सीमारेखा के बाहर। 6 रन। पर बहुत ही स्ट्रांग है, मगर यहां पे मुझे झुटलाया उन्होंने, क्योंकि पॉइंट के सर के ऊपर से खेल दिया था सलमान फकी ने और मैं ऑफ स्ट्राइक पर भी स्ट्रांग हूं ये बताने की कोशिश। वाह, वेरी वेल डन, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, नजाकत भी, ताकत भी, टाइमिंग भी, हर कुछ यहां पे सही नजर आता हुआ। 2 ओवर की समाप्ति, दूसरा ओवर खासा महंगा साबित हुआ। 24 रन खर्च किए हैं गेंदबाज तौफीक ने और इस मर्तबा मुदस्सिर अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। जी हां, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे मिड विकेट की दिशा में खेला है। फिर से एक बार खराब फील्डिंग, गेंद डीप मिड विकेट सीमारेखा के बाहर। 4 रन। मात्र 8 रनों की जरूरत, जीत की दहलीज तक यहां पे पहुंच चुके हैं। जीत की अब खुशबू यहां से सूंघते हुए दर्शक दीर्घा में उनके सभी खिलाड़ी। जी हां, अच्छी गेंद थी, मुदस्सर ने वापसी की है, बहुत ही बढ़िया गेंद, लेन बॉल थी मगर टप्पा खाने के बाद थोड़ी सी काटा बदलती हुई, कभी अंदर कभी बाहर गेंद करने के लिए ये जो गेंदबाज माहिर है यही नजर आता हुआ। बहुत ही बढ़िया गेंद, उसे मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश थी मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं। मुदस्सिर फिर से एक बार। जी हां, ये देखिए आखिरकार हवा में खेलने पर मजबूर होना पड़ा। जी हां, इस मर्तबा कोई भी गलती नहीं की और फहद कलबस्कर मैदान से बाहर। गेंदबाजी की है क्योंकि पहली गेंद पर चौका आने के बाद दूसरी गेंद बिंदी आई थी और तीसरी गेंद पर एक कामयाब और उसी के साथ सेट बल्लेबाज फहद कलबस्कर को उन्होंने चलता किया है। बहुत ही बड़ा झटका, बहुत ही बड़ा विकेट अपने नाम किया है और जिसके बारे में मैंने अभी भी बात की थी, वही हुसैन। अचानक उन्होंने लाइमलाइट में जगह पा ली है क्योंकि क्या अंदाज था उनका खेलने का। जी हां, ये लीजिए, उससे 2
मारिका के बाहर सलमान फकी के बल्ले से आता हुआ ये चौथा छक्का। अब यहां पे जीतने के लिए मात्र 2 रनों की जरूरत। 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 49 रन जीतने के लिए। जी हां, डिलियादो से फ्लिक किया था उसे मिड ऑन की दिशा में और एक ही रन यहां पे लेना चाहते हैं और हुसैन को स्ट्राइक एंड पर खेलने का एक अनुभव देने की कोशिश यहां पे हो रही है सलमान फकी की। बहुत ही अच्छी सोच मैं कहूंगा, क्योंकि अपने जो दूसरे खिलाड़ी है उन्हें भी इस विकेट का अंदाजा होना चाहिए। इस वजह से कम एक बॉल तो खेलने को मिलेगा। जी हां, पहली गेंद जोरदार प्रहार, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया था हुसैन ने और इसी के साथ हुसैन भी आउट होकर मैदान से बाहर। मास्टर 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 13 रन आए थे, दूसरे ओवर में 24 रन आए थे और तीसरे ओवर में भी कुछ हद तक अच्छी गेंदबाजी की है मुदस्सिर ने, मगर अंतिम ओवर में मात्र जीतने के लिए 1 रनों की जरूरत। मुदस्सिर ने 11 रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को चलता किया है, मगर अब मात्र 1 रन। जी हां, ये लीजिए बैकफुट पर ताकत का इस्तेमाल। फिर से एक बार, मैंने पहले ही कहा था बैकफुट पर जो पंच लगाते हैं वो देखने में इतनी मजा आती है, जैसे कि अक्षय कुमार की एक एक्शन फिल्म देखने को जो मजा आता है वो बल्लेबाजी करने वाले सलमान के बल्लेबाजी में आता है। मैच को अपने स्टाइल में फिनिश किया है सलमान ने। आणि हा सामना आपण पाहतोय आयशा 11 शिग्रा या संघानं अगदी सहज जिंकलाय। मनपूर्वक त्यांचं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील। आणि या सामन्यामध्ये अफलातून कामगिरी करणारा सामनावीराचा मानकरी नो डाऊट सलमान फकी, ज्याच्या बॅटमधून तब्बल 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि एकूण 36 धावांचा रतीब त्यानं ओतलाय। 36 धावांचं योगदान देणारा सलमान फकी ठरलाय सामनावीराचा मानकरी। मी विनंती करतोय सलमान याला की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे। राधाकृष्ण ग्रामस्थ मंडळ चिकणी यांच्या माध्यमातून एक सुंदर, अप्रतिम आणि एक लाजवाब टुर्नामेंट आपण इथे पाहतोय। सन्माननीय राजेशजी महाडिक यांच्या शुभ हस्ते सलमान फकी याला इथे सन्मानित केले जाते। वेल डन सलमान, मनपूर्वक तुमचं अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आणि यानंतर पुन्हा एकदा इथे नवीन सामना आपण पाहणार आहोत। गावदेवी चिकनी विपक्ष दिया 11। दिया आणि जिया 11। जिया 11 हे नाव आपण या अगोदर मुंबई क्रिकेटमध्ये पाहिलंय आणि आज सुद्धा इथे दिया आणि जिया 11 नाणेफेकीचा कौल झालाय। दिया आणि जिया 11 या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय। तर वळूया पुन्हा एकदा आपण वेदांत कंटक यांच्याकडे। धन्यवाद।
हॅलो. गावदेवी चिकनी विपक्ष दिया जिया 11 चिकनी या दोन संघांच्या दरम्यान सामना सुरू होईल. या सामन्यामध्ये गावदेवी चिकनीचं माहीत नाही, परंतु दिया जिया 11 संघाकडून मोठमोठे आयकॉन खेळताना आपल्याला दिसतील. सन्माननीय गजाननजी खेडेकर हे आयकॉन म्हणून आपल्याला खेळताना दिसतील. ते चिकनीचे त्यात कसले आयकॉन, ते लोकल बॉय सगळे. तर चला, नाणेफेक झाली. मिथून काय झालं टॉसचं? दिया जिया 11 चला, काय झालंय ठरवा. भावेश भावेश दिवेकर रोशन चाचे या ठिकाणी यायचं आहे. नक्कीच या सामन्यासाठी स्कोअरच्या भूमिकेत